नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे आपण उकडलेल्या बटाट्यापासून छान अशी रेसिपी बनवून दाखवणार आहोत। तर इथे 3 उकडलेले बटाटे घ्यायचे, त्याचं साल काढायचं आहे आणि गॅसवर अशी जाळी ठेवून त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। अलटपलट करून चांगलं भाजेपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थित याला बटाट्यांना भाजून घ्यायचं आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे, कमी साहित्यामध्ये होणारी आहे, पण चवीला अप्रतिम अशी लागणारी आहे। तर इथे बटाटे आपल्याला वांग्यांप्रमाणेच भाजून घ्यायचे। तर अलटपलट करून व्यवस्थित त्याला चांगले काळे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने हे बटाटे आपले भाजूस तर आपण इथे बाकीची तयारी करून घेणार आहोत। तर बटाटे चांगले भाजलेले आहेत, गॅस मोठ्या फ्लेमवरच ठेवायचा आहे। तोपर्यंत इथे बघा मी शेंगदाणे, मिरची आणि लसूण एका प्लेटमध्ये घेतलाय आणि 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर हे आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं, त्यामध्ये थोडे जिरे टाकून घ्यायचे, जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे बघा मिरची, लसूण आणि शेंगदाणे यांचं जाडसर असं वाटण तयार केलेलं आहे। तर इथे आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत। तर इथे मी आज तुम्हाला बटाट्यापासून मस्त बटाट्याचं छान खमंग लागणारं भरीत बनवून दाखवणार आहे। जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्याच पद्धतीने आपण केलंय, म्हणूनच आपण इथे बटाटे छान भाजून घेतलेत, जेणेकरून आपल्या बटाट्यांना छान स्मोकी फ्लेवर येईल। तर इथे फोडणीमध्ये जिरे, मोहरी टाकून घेतली, त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे कट केलेले होते ते इथे टाकून घ्यायचे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित थोडासा तो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटण केलंय ते टाकून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने बटाट्याचं भरीत बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून ते सुद्धा असं भरीत बनवून खातील। तर अशा पद्धतीने बघा वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर इथे मी बटाटे कट करून टाकलेले आहेत। माझे बटाटे गरम होते आणि मुलांना जरा घाई होती जेवणाची, त्यामुळे मी लवकर करण्यासाठी थंड होऊ दिले नाही। तुम्ही थंड करून छान कुस्करून याच्यामध्ये घाला। तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कांदा, बटाटा आणि हे वाटण। तर मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालणार आहोत। तर मिक्स चांगलं करायचं आहे आपल्याला, म्हणजे वाटण सगळीकडे समप्रमाणात लागेल। आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे प्रमाणात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं। तर मिरची आपण घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट घालणार नाहीये। जर तुम्ही हिरवी मिरची घालणार नसाल तर लाल तिखट तुम्ही इथे घालून घ्या। हळद तुम्हाला घालायची असेल तर हळद सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकतात, पण मी इथे ते टाकलेलं नाहीये, डायरेक्ट मी मिरची इथे वापरलेली आहे। तर अशा पद्धतीने मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे। खूप जास्त वेळ आपल्याला गॅसवर सुद्धा याला परतण्याची गरज नाहीये, कारण बटाटे आपण भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मस्त याला छान असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे। आणि खाताना तुम्ही म्हणताल ना तर इतकी अप्रतिम अशी चव आलेली आहे। केल्या एक 10 ते 15 मिनिटातच हे भरीत सगळं संपून गेलेलं आहे। आणि वरतून इथे बघा मस्त कोथिंबीर पेरून घेतलेली आहे। तर तुम्ही सुद्धा असं भरीत बनवतात का? नसेल बनवत तर माझ्या पद्धतीने बनवून बघा, आणि बनवत असाल तर चव तुम्हाला माहीत असेल किती भारी लागते। तर आता आपल्याला इथे खाण्यासाठी हे रेडी झालेलं आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर वाढताना तुम्हाला रंग दिसत असेल, मिरचीचा, कोथिंबीरीचा हिरवा रंग, कांद्याचा थोडासा वेगळा रंग, बटाट्याचा वेगळा रंग। तर एकदम रंगीबेरंगी असं हे भरीत तयार झालंय आणि खायला तुम्ही हे पोळी, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे बघू शकतात की रंग किती छान आलाय आणि भरताचा फ्लेवर सुद्धा खूप मस्त आलेला आहे बटाट्याच्या। तर खा, प्या, मजा करा आणि